राम राम शेतकरी बंधूंनो, मी कराळे डीआर आणि आपल्या कराळे टिप्पण चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, मागेही मी संदेश दिला होता, त्या संदेशालाच एक अनुसरून आजचा हा संदेश तुमच्यापर्यंत मी पोहोचवत आहे. आणि आपण सर्वांनी कराळे टिप्पण हवामानाचा अचूक अंदाजा या चॅनलला सबस्क्राईब केलं व भरघोस प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. व हा संदेश यासाठी देत आहे कारण मागच्या संदेशमध्ये तुम्हाला सांगितलं होतं 17 तारखेपासून तर 20 तारखेपर्यंत आपल्याकडे पाऊस पडणार आहे. आणि हा पाऊस आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि पूर्व विदर्भ या भागामध्ये सुद्धा पडणार आहे. परंतु या पावसाची तीव्रता आणि व्याप्ती वाढत आहे. त्या अनुषंगाने हा संदेश मी देत आहे कारण 16, 17 आणि 18 तारखेला हा पाऊस कुठे पडणार आहे या संदर्भामध्ये यापूर्वीचा जो काही माझा व्हिडिओ आहे तो व्यवस्थित आपण बघावे. परंतु आज हा संदेश स्पेशल 19 तारखेबद्दल मी देत आहे कारण 19 तारखेला सर्वदूर आणि वादळी वाऱ्यासोबत हा पाऊस पडणार आहे. तेव्हा हा पाऊस 19 तारखेला संध्याकाळी 7 वाजल्याच्या नंतर आपल्याकडे हळूहळू वातावरण निर्माण होईल. तसंच तो 19 तारखेला दुपारी 3 वाजेच्या नंतरच वाऱ्याचा वेग हा प्रचंड वेगाने वारं वाहायला लागेल. तेव्हा शेतकरी बंधूंनो, अति सावधतेचा इशारा म्हणून, कारण आता सध्या हरभरा काढणीला जोर आलेला आहे व बऱ्याचशा शेतकऱ्यांची हळद सुद्धा काढणी चालू आहे. तर काही शेतकऱ्यांनी हळद शिजवायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. तर अशा हळद काढणारे आणि हरभरं ज्यांनी कापणी केलेली आहे, हार्वेस्टिंग करायची बाकी आहे, अशा शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये याकरिता हा संदेश फार महत्वाचा आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, हा कृपया लक्षपूर्वक ऐका व इतर शेतकऱ्यांना आवर्जून शेअर सुद्धा करा. कारण 19 तारखेला दुपारी 3 वाजेच्या नंतर वादळी वाऱ्यासोबत या पावसाला सुरुवात होणार आहे. आणि हा पाऊस संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान परभणी जिल्ह्यामध्ये, जसं की सर्व तालुक्यामध्ये हा परभणी जिल्ह्यामध्ये होईल. सर्वच जिल्हे मी प्रत्येक वेळेस सांगेल. परभणी असेल, हिंगोली असेल, लातूर असेल, नांदेड असेल, बीड असेल, छत्रपती संभाजीनगर, जालना असेल, या भागामध्ये केव्हा आणि कसा पाऊस पडणार आहे त्याबद्दल मी सांगत आहे. त्यामुळेच 19 तारखेला संध्याकाळी 7च्या आसपास परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर आहे, सेलू आहे, मानवत आहे, पाथरी आहे, या भागामध्ये हा हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. तर पूर्णाचा जो काही भाग आहे, पूर्णा, गंगाखेड या भागामध्ये थोडा पावसाचं प्रमाण जास्त राहील. तसंच हिंगोली जिल्ह्यामध्ये जसं की वसमत आहे, औंढा नागनाथ आहे आणि हिंगोली, सेनगाव हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये सुद्धा 19 तारखेला चांगला पाऊस होणार आहे. तसंच कळमनुरी वगैरे हा जो काही परिसर आहे, या परिसरामध्ये मात्र हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. तसंच त्यानंतर आपल्याकडे जे जालना जिल्हा आहे, या जालना जिल्ह्यामध्ये जालना, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा या भागामध्ये, परतूर, अंबड, आष्टी या भागामध्ये हलका आणि मध्यम स्वरूपाचा 19 तारखेला रात्री 9च्या दरम्यान हा पाऊस होईल. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा या पावसाची दाट शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण आहे, गंगापूर आहे, वैजापूर आहे, या भागामध्ये हा पाऊस होईल. तसंच सिल्लोड वगैरे, अजिंठा, लेणी हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये सुद्धा शेतकऱ्यांची चौकशी होत असल्या कारणाने त्यांना सांगतो की आपल्या अजिंठा, लेणी या परिसरामध्ये सुद्धा 19 तारखेला हा पाऊस होणार आहे. तसंच बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा बीड आहे, गेवराई आहे, या ठिकाणी हा पाऊस होईल. तसंच वडवणी आहे, मालेगाव आहे, या परिसरामध्ये सुद्धा या पावसाला चांगली जोरदार सुरुवात होणार आहे 19 तारखेला. तसंच धारूर आहे, केज आहे, आंबेजोगाई, परळी हा परिसर सुद्धा या पावसाने व्यापला जाणार आहे. तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा या पावसाची सुरुवात होईल. तर लातूर आहे, त्याच्यानंतर तुमचं शिरूर, अनंतपाळ आहे, औराद आहे, औसा आहे, निलंगा आहे, या परिसरामध्ये हा पाऊस होणार आहे. तसंच हा पाऊस त्याच पट्टीनं कर्नाटकची जी काही सीमारेखा आहे, जसं की भालकी आहे, बिदर आहे, या भागामध्ये हा 19 तारखेला पाऊस चांगला जोरदार होणार आहे. तसंच आपल्याकडे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा या पावसाला हलकी आणि मध्यम स्वरूपाची हजेरी लागणार आहे. नांदेडमध्ये मुखेड, देगलूर, धर्माबाद, हिमायतनगर अशा परिसरामध्ये हा पाऊस होईल. हदगाव वगैरे हा परिसर सुद्धा या पावसाने व्यापला जाणार आहे. तर थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे
17 ते 20 तारखेपर्यंत जो पाऊस पडणार आहे यामध्ये 19 तारीख ही प्रामुख्याने सर्वदूर आणि वादळी वाऱ्यासोबत हा पाऊस पडणार आहे. तर हा आपल्या मराठवाड्यामध्ये जेमतेम सर्वदूर आणि सगळीकडेच काही क्वचित भाग असेल त्या भागामध्ये फक्त वादळी वारा राहील, परंतु पावसाची शक्यता अल्प प्रमाणामध्ये राहणार आहे. परंतु शक्यतो 70 ते 80% मराठवाड्यामध्ये भाग सर्वच व्यापला जाणार आहे आणि या पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये यामुळे हा संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंत मात्र तुम्ही पोहोचवताल अशी अपेक्षा बाळगतो. तसंच पश्चिम महाराष्ट्राचा जो काही भाग आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाशिक आहे, मालेगाव आहे, सिन्नर आहे, जुन्नर आहे, तसंच आपल्याकडचा जो काही अहिल्यानगरचा जो परिसर आहे या अहिल्यानगरच्या परिसरामध्ये सुद्धा हा पाऊस होणार आहे. तसंच पंढरपूरचा जो काही जत वगैरे जो परिसर आहे या जत, पंढरपूर, सांगोला या परिसरामध्ये 19 तारखेला रात्री 11च्या नंतर हा पाऊस होणार आहे. तसंच आपल्याकडं पश्चिम महाराष्ट्रातला हा काही सांगितलेला भाग, मराठवाड्याचा भाग आणि आता विदर्भामध्ये जो काही पाऊस आहे हा 17 तारखेपासून तर 20 तारखेपर्यंत भाग बदलत पूर्व विदर्भामध्ये या पावसाची शक्यता सर्वात जास्त राहणार आहे. यामध्ये पूर्व विदर्भामध्ये 17 तारखेपासून तर 20 तारखेपर्यंत या पावसाला सुरुवात होईल, परंतु 19 तारखेला जो पाऊस आहे तो पाऊस मात्र सर्वदूर पडणार आहे. जसं की आपला बुलढाणा आहे, मेहकर आहे, चिखली आहे, खामगाव आहे, रिसोड या परिसरामध्ये हा पाऊस होईल. तसंच समोर जो अकोला आहे, पातूर आहे या भागामध्ये हा पाऊस होईल. तसंच दर्यापूर करत तसंच अमरावती, नागपूर, भंडारा, गडचिरोली या भागामध्ये 19 तारखेला फार जोरदार पाऊस होणार आहे. त्याच्यामध्ये अमरावतीमध्ये जर असलेलं जे आष्टी आहे, वरुड आहे या गावांमध्ये हा वादळी वाऱ्यासोबत हा पाऊस पडणार आहे. तसंच खानदेशचा जो काही परिसर आहे, खानदेश या भागामध्ये जळगाव जे आहे, जळगाव परिसरामध्ये जे पाचोरा आहे, रावेर आहे, शहादा आहे या भागामध्ये हा पाऊस वादळी वाऱ्यासोबत होणार आहे. तसंच धरणगाव आहे, तर चोपडा आणि बुरहानपूर या भागामध्ये हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, 19 तारखेला हा पाऊस सर्वदूर राहणार आहे आणि वाऱ्याचा वेग जास्त असल्या कारणाने शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये आणि त्यांना वेळेवर सावधगिरी होऊन आपलं जे काही उत्पादन आहे ते सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी या संदेशचा त्यांना मदत होईल. तेव्हा हा संदेश इतर शेतकऱ्यापर्यंत आवर्जून आपण पोहोचवा. कारण हा पाऊस 19 तारखेला सांगितल्याप्रमाणे मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांमध्ये बहुतांश 80% क्षेत्रावर पडणार आहे. तसंच पूर्व विदर्भ आणि खानदेश या ठिकाणी सुद्धा हा पाऊस होणार आहे. शेतकरी बंधूंना हा संदेश तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व शेअर शेतकऱ्यांना आवर्जून करा. धन्यवाद.